नमस्कार. भगवद्गीता मनोमनी या उपक्रमाच्या सहर्ष स्वागत करते. आज गीता जयंती. आजच्याच दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला रणांगणावर गीता सांगितली होती. आज या घटनेला 70 वर्ष पूर्ण होत आहेत. आज आपण गीतेच्या 7व्या अध्यायाला जो ज्ञान विज्ञान योग आहे त्याला सुरुवात करणार आहोत. पण तत्पूर्वी असलेलो आहोत हे आपण आज बघणार आहोत. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन श्रीकृष्णाला सांगून टाकत आहे की मी हे युद्ध करणार नाही. तो युद्धाला साफ नकार देत आहे आणि त्याचं गांडीव धनुष्य हे खाली ठेवून देत आहे. त्याला असं वाटते की माझ्या हातून हा कुलसंहार, मी माझ्या नातेवाईकांना, मी माझ्या बंधूंना, माझ्या गुरूंना, ज्यांच्याबरोबर माझा वध होईल, या कल्पनेने तो श्रीकृष्णाला सांगून टाकतोय की हे युद्ध मला नको, हे जे काही राज्य मला मिळणार आहे ते सुद्धा मला नको, आणि हे जे काही आप्त या युद्धानंतर मृत होणार आहेत तर त्यांना मारल्यानंतर हे जे पातक मला लागणार आहे तेही मला नको. त्यांच्या मृत्यूविषयी तो शोक करत आहे. म्हणून भगवान या दोन गोष्टींचं तत्वज्ञान समजून सांगतात. ते सांगतात की शरीर नश्वर आहे, पांचभौतिक देह हा नष्टच होणार आहे, पण आत्मा हा कायम टिकणार आहे, तो अविनाशी आहे. त्याच्यामुळे तुझे जरी आप्त शरीर रूपाने गेले तरी आत्मरूपाने ते कायम अस्तित्वात राहणार आहेत. त्याच्या काही उचित नाही, त्याच्यामुळे तू युद्ध कर, हे त्याला दुसऱ्या अध्यायामध्ये सांगतात. मग त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला निष्काम कर्मयोग सांगतात. अर्जुनाला जे वाटते की माझ्या हातून पापकर्म होईल, याचे संस्कार माझ्या मनावर लागतील आणि याच्यामुळे मला कर्माच्या बंधनामध्ये अडकावे लागेल, तर या कर्माच्या बंधनामध्ये मी अडकलो तर पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये मला अडकावं लागणार आहे. म्हणून भगवंत त्याला सांगत आहेत की असं काहीही होणार नाही जर तू निष्काम कर्मयोग आचरणामध्ये आणला. कर्मफलाविषयी तू कुठलीही इच्छा मनामध्ये ठेवू नको. युद्धाचे काय परिणाम होतील ते होतील, तू मोक्षाप्रत जाशील. म्हणून त्यांनी निष्काम कर्मयोग सांगितला. आता हे जे अर्जुनाला वाटते की मी मारणार आहे, हे माझं आहे, माझ्या हातून हे होणार आहे, हे कितीही चांगलं असलं, कितीही त्याच्यामध्ये या कोमल भावना असल्या तरी हा सुद्धा एक सात्विक अहंकार आहे. कारण हे माझे आप्त मरणार आहेत आणि मला पाप लागणार आहे. म्हणून भगवंताला हा जो सात्विक अहंकार अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे तो सुद्धा त्यांना दूर करायचा आहे. आणि म्हणून सात्विक अहंकाराच्या पलीकडे जे भगवंताचं स्वरूप आहे, भगवंताचं रूप आहे, जे ब्रह्म आहे, हे श्रीकृष्णाला 9व्या अध्यायामध्ये भगवंत ध्यान योगामार्फत ब्रह्मरूप कसं असतं हे अर्जुनाला दाखवून देत आहेत. पण प्रत्येकालाच हे ध्यान मार्फत भगवंतापर्यंत पोहोचणं शक्य नाहीये. म्हणून आता या ज्ञान विज्ञान योगामध्ये भगवंत अर्जुनाला भक्तीचा मार्ग सांगत आहेत. ते म्हणत आहेत की या भक्ती मार्गातनं तू माझा शोध घे, आणि जेव्हा तुला हे कळेल की सगळ्या ठिकाणी माझं अस्तित्व आहे तेव्हा तुला जे हे सगळं तुझ्या मनामधून निघून जाईल. हा सात्विक अहंकार सुद्धा लोप पावेल. तुला कळेल की मी फक्त निमित्त कारण आहे, करणारा, करविता, योजना करणारा सगळा भगवंत आहे. हे जेव्हा तुला अगदी खऱ्या अर्थाने कळेल ना तेव्हाच मनापासनं तू युद्धाला तयार होशील. म्हणून आता ज्ञान म्हणजे ब्रह्माविषयीचं ज्ञान. ब्रह्माविषयीचं ज्ञान म्हणजे देव खरंच कसा असतो, त्याला काही रूप आहे का, तो आपल्या इंद्रियांनी जाणता येतो का तो इंद्रिय तो प्रत्येक ठिकाणी असतो की फक्त मूर्तीच्या स्वरूपामध्ये असतो, आणि त्याला जाणून घ्यायची काय काय साधनं आहेत हे ज्याच्यामुळे आपल्याला कळतं ते ज्ञान. आणि विज्ञान म्हणजे जो काही ज्ञानाचा साठा असतो तो समजून घेणं म्हणजे विज्ञान. आता या दोन्ही गोष्टींमार्फत भगवंत अर्जुनाला अशा काही गोष्टी सांगणार आहे की जे जाणल्यानंतर या पृथ्वी तलावर वेगळं जाणण्यायोग्य काहीही राहत नाहीत. म्हणून ते म्हणतायत तू माझ्या ठिकाणी तुझं मन आसक्त कर, फक्त प्रेमाने श्रद्धेने माझी भक्ती कर, आणि असं तू केल्यानंतर तुला मी हा जो ज्ञान विज्ञान योग सांगणार आहे ते जाणून घेतल्यानंतर या पृथ्वी तलावर अजून काही वेगळं तुला वाटणार नाही आणि ते जाणून घेण्याची सुद्धा आवश्यकता नाही. हे ज्ञान विज्ञान योग समजून घेण्यासाठी बुद्धी तर आपल्याला लागतच आहे बरं का. पण या बुद्धीबरोबर जर श्रद्धा असेल ना तर या अध्यायामध्ये येणारी सूत्र मदत होते. कारण
जिथे जाणीव शिरत नाही, जिथे तर्क संपतो आणि जिथे बुद्धी उणी पडते, तिथे श्रद्धेचं क्षेत्र सुरू होतं. आणि म्हणून भगवंत असं म्हणत आहेत की बुद्धी आणि श्रद्धा या दोन्हींचा जर सहयोग असेल तर एखादं तत्व हे आपल्याला अगदी व्यवस्थितपणे समजून घेता येतं. कारण तेच म्हणतायत ना, तेंद्रिय, ते असं नाही म्हणत आहेत प्रज्ञावंत जो असतो, बुद्धिमंत जो असतो त्याला सगळं ज्ञान प्राप्त होतं. त्याला होतच, पण जर त्या बुद्धीला श्रद्धेची जोड असेल, हे खूप सहज सुलभ आपल्याला मिळतं. म्हणून बुद्धी आणि श्रद्धा घेणार आहोत. भगवंत असं म्हणतायत की असा एखादाच मनुष्य असतो, तो अगदी दुर्लभ असतो की ज्याला खरंच असं वाटतं की आपण भगवंत कसा आहे हे समजून घ्यावं, ब्रह्म कसं आहे हे आपण जाणून घ्यावं, आपण अनुभवावं. हजारो लोक प्रयत्न करतात, पण त्या खरंच वाटतं की देव कसा आहे ते आपण समजून घ्यावं. आणि पुन्हा अशा हजारो लोकांमधून एकच मनुष्य असा असतो की जो तत्वतः खऱ्या अर्थाने जे माझं अगदी खरं स्वरूप आहे ते त्याला समजतं, असं ते आपल्याला सांगत आहेत. विज्ञान याच्यापासून आपण आणि पुरुष चेतन तत्व वेगळी असतात, तोवर सृष्टीमध्ये काहीही उत्पन्न होऊ शकत नाही. पण जेव्हा ही दोन तत्व एकत्र येतात तेव्हा सृष्टीचा हा असंख्य पसारा उत्पन्न व्हायला लागतो. आता बघ, आपण रोज गाडी चालवतो. गाडी जी आहे ते आहे जड तत्व आणि त्या गाडीमधलं इंधन जे आहे ते आहे चेतन तत्व. पण या दोन्ही गोष्टी जर मी वेगवेगळ्या ठेवल्या, म्हणजे चेतन तत्व जेव्हा त्याला गाडीचं अधिष्ठान मिळतं, म्हणजे काहीतरी जड गोष्टीचं त्याला आधार मिळतो, म्हणजे ते इंधन जेव्हा मी पेट्रोलच्या टाकीमध्ये ओतते तेव्हा हे जड आणि चेतन तत्व जेव्हा एकत्र येतात तेव्हा गाडी अगदी सुसाट धावायला लागते. तद्वतच या सृष्टी उत्पत्तीसाठी प्रकृती आणि पुरुष ही दोन मूळ, म्हणजे जी चेतना, जे सजीव रूप आहे ते सुद्धा माझं रूप आहे. आता या प्रकृतीमध्ये बघ, पुन्हा 8 विभाग आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, जल. आणि मध्येच मी तुला सांगितलंय ना, या पंचमहाभूतांपासूनच ही सगळी सृष्टी निर्माण होती. तू कुठलंही उदाहरण घे, तुझं शरीर घे, तुझ्या शरीरामध्ये केस आहेत, हाडं आहेत, नख आहेत, त्याला काहीतरी आकार असतो, उकार असतो. तुझ्या शरीरामध्ये रक्त आहे, स्वेद आहे, मूत्र आहे, लसिका आहे, हे तुझ्या शरीरातलं आहे आपमहाभूत. तुझ्या शरीरामध्ये पोकळी असते, अवयवांच्या आतमध्ये रिक्त जागा असते, हे तुझ्या शरीरातलं आकाश महाभूत आहे. तुझ्या शरीरामध्ये अनेक क्रिया सातत्याने चालू असतात, डोळ्यांची उघडझाप चालू असते. तुझ्या शरीरामध्ये अन्न घेतल्यानंतर त्या अन्नाचं पचन होतं, काहीतरी एक शक्ती आहे ज्याच्यामुळे हे पचन होतं, हे तुझ्या शरीरातलं तेज महाभूत आहे. असं तू कुठलीही गोष्ट घेतलीस ना सृष्टीमध्ये तरी ती पंचमहाभूतांपासूनच उत्पन्न होते, फक्त कमी अधिक प्रमाणामध्ये पंचमहाभूतांचं त्यात मिश्रण झालेलं असतं. आणि एकीकडे जर तिसरा विभाग तू पाहिला तर त्याच्यामध्ये मन, बुद्धी आणि अहंकार ही चेतनेची रूपं आहेत. आणि या सर्व गोष्टींमध्ये जेव्हा असंख्य पसारा उगम पावतो माझ्यापासून, त्याच्यामुळे तू हे लक्षात घे अर्जुना, माझ्यापेक्षा वेगळं, माझ्यापेक्षा भिन्न, माझ्यापेक्षा पृथक सृष्टी उत्पत्तीसाठी कुठलंही वेगळं कारण नाही. मत्ता परतरन्नान्यत् किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रो. जसं धाग्यामध्ये आपण मणी ओवतो की नाही, तसंच ही सगळी सृष्टी माझ्यामध्ये गुंफलेली आहे. मी या सृष्टीचा उत्पत्ती करता आहे, या सृष्टीचा धारण करणारा मी आहे आणि अंतकाली ही सृष्टी माझ्यामध्येच प्रलय पावणार आहे. त्यामुळे सृष्टीमध्ये ज्या ज्या काही वस्तू आहेत, जे जे काही प्राणी मात्र आहेत, माझं अस्तित्व आहे, हे अगदी तू लक्षात ठेव. या सृष्टीची जी काही व्यवस्था आहे, ही सृष्टी जी काही नियमाप्रमाणे चाललेली आहे, या सृष्टीचा नियंता जो आहे हे सगळं मी आहे, हे सगळं माझ्यापासून उत्पन्न झालेलं आहे. आता विज्ञान म्हणजे काय, सृष्टीचाच पसारा ना, तोच आपल्याला फक्त आपली पृथ्वी समजते, पण या सृष्टीच्या पलीकडे जे काही विश्व आहे, तर विश्वामध्ये ज्या काही
आकाशगंगा आहेत, त्या आकाशगंगांपासून ते अगदी तुला समजणारं विज्ञानाच्या भाषेत म्हणजे तुझी फोड करून सांगतायत की कुठे कुठे माझं अस्तित्व तुम्ही बघा. ते काय म्हणतायत, रसो आहे. तू विविध प्रकारचे खाद्यपदार्थ खात असतोस ना. तू हापूसचा आंबा खाल्ला, तुला आंबट लागतात. सुपारी खाल्ली, जांभूळ खाल्लं, तुला तुरट लागतं. तर बघ, तू जे जे काही खाद्यपदार्थ खातो, जेव्हा त्यांचा संयोग तुझ्या रसनेंद्रियाबरोबर होतो तेव्हा त्या पदार्थाची चव तुला कळते. आणि ती चव कारण त्या पदार्थामध्ये आप महाभूत पाण्याचं अस्तित्व असतं. आणि त्या पाण्यामधला जो रस आहे ना, तो स्वाद तुला लागणं, त्या पदार्थाची गोडी तुला समजणं, हे माझं स्वरूप आहे. त्याच्यामुळे पाण्यातील रसाची तन्मात्रा, हे जे सूक्ष्म स्वरूप आहे ना, हे माझं आहे. पुढे ते म्हणतायत, प्रभास्मी शशी सूर्य योहो. चंद्र आणि सूर्य यांचा प्रकाश हे माझं स्वरूप आहे. चंद्राचा आल्हाददायक प्रकाश आणि सूर्याची प्रखरता ही दोन्ही रूपं माझी आहेत. त्याच्यानंतर आकाश महाभूतामध्ये, आता बघा, आपल्या शरीरामध्ये अनेक पोकळ्या असतात. आपल्या फुफ्फुसांमध्ये सुद्धा पोकळी आहे. म्हणजे काय, रिकामी जागा आहे, रिक्त जागा आहे. ते म्हणजे आपल्या शरीरातील आकाश महाभूत. हे आकाश महाभूत जेव्हा व्यवस्थित असतं तेव्हा आपण व्यवस्थित ऑक्सिजन आतमध्ये घेतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो आणि म्हणून आपल्या श्वासाची प्राकृत आहे. पण आता थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत असला तर काय होतं, आपल्याला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो. त्याच्यामुळे मग काय होतं की आपल्या श्वासाची गती ही अप्राकृत व्हायला लागते. म्हणून मग भगवंत काय म्हणताय की या आकाश महाभूतामध्ये हा जो ध्वनी उत्पन्न होतो, हा ध्वनी उत्पन्न करणारा सुद्धा मी आहे. आणि हे ध्वनीचं स्वरूप हे माझं रूप आहे. आता हा ध्वनी तू कुठेही जाऊन बसव ना, तू वैद्यकशास्त्रामध्ये बसव, तू ज्ञानाच्या शास्त्रावर हा ध्वनी बसव, पण मूळ तत्व जे आहे ध्वनी, आणि ज्याच्यावर तू खूप मोठी विज्ञानाची प्रगती साध्य केलेली आहेस, तर ते माझं स्वरूप आहे. बासरीवादक बासरी वाजवतो, पण त्या बासरीमध्ये आतमध्ये पोकळी असते आणि त्या पोकळीमध्येच ध्वनी लहरी निर्माण होतात आणि म्हणून तुला स्वर ऐकायला येतो. म्हणून आकाशातील उत्पन्न होणारा शब्द किंवा ध्वनी हे माझं आहे. पुढे माझं स्वरूप आहे. आता गेल्या अनेक दिवसांपासून विश्वातील अनेक संशोधक या साथीच्या रोगावर लस शोधण्यामध्ये अगदी, तर या संशोधकांची जी बुद्धी आहे ना, जी त्यांना विचार करायला भाग पाडत आहे, जी त्यांना एखाद्या निष्कर्षाप्रत घेऊन येणार आहे, ही जी निश्चयात्मिका बुद्धी आहे, ते सुद्धा माझं स्वरूप आहे. पुढे ते म्हणतायत, अनेक लोक हे तेजस्वी असतात, तर त्या लोकांच्या तेजस्वीपणातली अत्यंत तेजस्वी व्यक्तिमत्व, तर त्या व्यक्तिमत्वातलं तेज हे माझं रूप आहे. शिवाजी महाराज त्यांच्यातली तडफ हे माझं स्वरूप आहे. इंदिरा गांधी त्यांच्यातली तडफ हे माझं स्वरूप आहे. तर तेज सुद्धा हे माझं रूप आहे. तपस्व्यांचं तप मी आहे. आता तप म्हणजे द्वंद्व सहित म्हणायचं तप. तर आता तप म्हणजे अगदी दरवेळेलाच एखादे ऋषीमुनी अरण्यात जाऊन साधना करतायत असं चित्रच डोळ्यापुढे यायला पाहिजे. त्याची दास्यमुक्तता एवढंच स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी अनेक हालअपेष्टा सहन केल्या. तर असे जे तपस्वी लोक आहेत, जे आटोनात हाल सहन करतात आपलं ध्येय प्राप्त करून घेण्यासाठी, तर या लोकांचं जे तप आहे ना, ते सुद्धा हे माझं स्वरूप आहे. तुम्हाला असं वाटतं प्रत्येक कार्य मी करतो, पण तसं नाही. पुरुषांमध्ये बल हे माझं स्वरूप आहे. तुम्ही म्हणता मी केलं, पण तू हे विसरू नकोस, ते मी केलं म्हणण्यामधली जी शक्ती आहे ना, हे माझं स्वरूप आहे. बलवान लोकांचं सामर्थ्य हे माझं स्वरूप आहे. आता हे बल जे आहे
हे चांगल्या कामासाठी वापरलं, समाजाच्या उन्नतीसाठी वापरलं तर ते भगवंताला स्वार्थ साधून घेण्यासाठी जर दुर्बल व्यक्तीवर त्या बलाचा प्रयोग होत असेल तर हे भगवंताचं स्वरूप नाही. म्हणून ते म्हणताय बलम बलवताईंच्या अहंकाम राग विवर्जितम धर्माविरुद्ध भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ. म्हणजे काय, हे बल जे आहे हे परोपकारी असलं पाहिजे, स्वतःच्या स्वार्थासाठी असू नये. म्हणून ते म्हणतायत राग विवर्जितम, वापर करता कामा नाही. तुमच्या अंगामध्ये जर चांगलं बल असेल तर अनुकूल आणि शास्त्राला अनुकूल काम आहे. काम म्हणजे काय, इच्छा. ती इच्छा जर स्वतःच्या हितासाठी असेल, इतर गंध हे माझं स्वरूप आहे. उन्हाळ्यामध्ये 2 ते 3 महिने पृथ्वी ही अगदी तापलेली असते आणि जेव्हा पहिला पाऊस पडतो तेव्हा त्या मातीमधनं निघणारा जो सुगंध आहे, जाई जुईच्या फुलांमधील अगदी मंद सुगंध, चाफ्याच्या फुलामधील आल्हाददायक सुगंध, सूक्ष्मातील सूक्ष्म गोष्टींमध्ये माझं स्वरूप आहे, माझं अस्तित्व आहे, हे भगवंत आपल्याला निरनिराळ्या पद्धतीने सांगत आहेत. सृष्टी उत्पत्तीसाठी आपण पाहिलं की प्रकृती ही कारणीभूत असते. त्या प्रकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर सत्व रज तम यांची साम्य अवस्था असते आणि या सत्वापासून रजापासून माझं स्वरूप आहे. पण या सत्व रज तम या गुणांच्या ठिकाणी मी नाही आणि ते सुद्धा माझ्या ठिकाणी नाहीत असं भगवंत सांगत आहेत. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल, एवढ्या प्रत्येक ठिकाणी जर भगवंताचं अस्तित्व आहे मग ते आपल्याला का दिसत नाहीत, आपल्याला का अनुभव करता येत नाही या भगवंताविषयी? तर ते असं म्हणताय त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभिः सर्वमिदै जगत् मोहितन्नाभिजानाति मामेभ्यः. एक योगमयी माया उत्पन्न झालेली आहे, ती अत्यंत अलौकिक, अद्भुत आणि माझीच शक्ती आहे. आणि ही शक्ती असल्यामुळे तुम्हाला प्रत्येक ठिकाणचं जे माझं अस्तित्व आहे ते तुम्हाला जाणवत नाहीत. ते काय म्हणतायत, ही योग माया जी आहे ना ती अत्यंत दुस्तूर आहे, म्हणजे पार करण्यामध्ये अत्यंत कठीण आहे. आणि जो मनुष्य भक्ती मार्गाने जो मला शरण येतो, जो मला समर्पित होतो, अनन्य भावाने माझं भजन करतो, तो असा जो भक्त असतो ना तोच ही योग माया पार करू शकतो आणि माझ्यापर्यंत येऊन पोहोचतो. म्हणून ते म्हणतायत योगमाया समावृतः, ही सर्व सृष्टी या योगमायेने आच्छादित झालेली असल्यामुळे तुम्हाला माझं हे अस्तित्व समजत नाही किंवा दिसत नाही. पण तुम्ही जर मला अनन्य भावाने शरण आलात तर आणि तुम्ही माझ्या धामाला येऊन मिळता असं ते आपल्याला सांगत आहेत. आता भगवंत आपल्याला हर तऱ्हेने सांगत आहेत की सगळीकडे माझं अस्तित्व आहे, सर्वत्र परमात्मा भरून राहिलेला आहे, हे तू समजून घे आणि त्या पद्धतीने तू माझी भक्ती कर. पण आपलं होतं काय, आपण हे तत्व सगळीकडे भगवंत आहे, सगळीकडे परमेश्वराचं असते, इच्छा असते, आपल्या मनामध्ये काहीतरी काम असतो आणि त्यांनी प्रेरित होऊन, कारण आपलं मन हे नेहमी रजोगुण आवृत्त झालेलं आहे आणि या रजोगुणामुळे तमोगुणामुळे आपण काय करतो, एखादाच देव घेतो आणि त्या देवाची आराधना करतो किंवा त्या देवाचीच आपण पूजा करतो. आता बघा, मी वैद्य आहे तर मला असं वाटतं की माझ्याकडे रुग्ण यावेत, त्या रुग्णांना जी काही मी चिकित्सा देईन त्यांनी त्या रुग्णांचं रोग निवारण तरी आहे. मग मी धन्वंतरीला सांगते की धन्वंतरी बाप्पा माझ्यावर कृपा ठेव, मी ज्यांना चिकित्सा देईन त्यांना नीट आरोग्य प्राप्ती होऊ देत. आता ही माझ्या मनातील जी इच्छा आहे ना की माझ्या रुग्णांवर सुद्धा तुझी कृपा ठेव, त्याच्यामुळे मी काय करून घेतलं, या धन्वंतरीला सुद्धा सीमित करून टाकलं. म्हणजे आता या धन्वंतरी जर मला अपार गोष्टी, माझ्या रुग्णांवर तू कृपा ठेव, त्यांना नीट आरोग्य प्राप्ती करून दे, त्याच्यामुळे आपलीच इच्छा भगवंताचं क्षेत्र सुद्धा मर्यादित करून टाकते. भगवंत सुद्धा आपल्याला तेवढंच देतो, तू काय मागतोयस, एवढंच मागतोयस ना, मग मी तुला तेवढंच देणार. म्हणजे आपण विसरलो ना हे तत्व, सर्वत्र परमात्मा आहे. मग आपण काय करतो, त्या भगवंताला आणि आपल्या या अल्पबुद्धीमुळे आपल्याला मिळणारं फळ हे सुद्धा खूप छोटं असतं आणि ते फळ जे असतं ना ते मागताना सुद्धा आपण सांसारिक गोष्टीमधला एखादा पदार्थ किंवा व्यवसायाशी नोकरीशी निगडीत आपल्याला जे सुख साधन असेल तेवढंच आपण भगवंताकडे मागतो. एखादा
विद्या हवी आहे म्हणून तो काय करतो, गणपतीची उपासना करतो. विद्येची देवता आहे ना ती. वा वाहतो, मोदक वाहतो. त्या गणपतीला काय आवडतं, काय आवडत नाहीत, गणपतीची आराधना करण्यासाठी काय नियम आहेत, तो ते अगदी तंतोतंत पाळतो. पण याच्यामध्ये काय होतं, पुन्हा तो भगवंताला सीमित करून टाकतो, मर्यादित करून टाकतो. विश्वव्यापक रूप भगवंताचं असताना आपण भगवंताला एका मूर्तीमध्ये बंद करून टाकतो आणि त्याच्याकडून मिळणारा लाभ टाकतो. पण श्रीकृष्ण काय म्हणतो, ठीक आहे, तुला जे फल पाहिजे ना ते मी तुला देणार आहे. का देणार आहे, कारण तू श्रद्धेने कुठल्या तरी देवतेची उपासना करत आहेस ना, हे मला आवडतं. मग मी काय करतो, मग तुझी ही श्रद्धा दृढ राहावी म्हणून ज्या देवतेची उपासना ज्या रूपामध्ये ज्या प्रतिमेमध्ये दृढ करणं हे काम मी करतो. मग काय होतं, तुझी श्रद्धा दृढ व्हायला लागते. मग तू अधिक आराधना करायला लागतो, देवाची अधिक भक्ती करायला लागतो. आणि ही अशी आराधना, ही श्रद्धा जेव्हा तुझी जशी जशी वाढत जाते ना, तेव्हा त्या देवतेच्या माध्यमातूनच मी देतो. म्हणून भगवंत असं सांगताय की तू कुणाचीही आराधना केली तरी फळ देणारा सुद्धा मिळेल ना. की तू गणपतीची आराधना करत आहेस तर गणपतीच या ब्रह्माचा निर्माण करता आहे, त्याचा धारण करता आहे आणि प्रलय करता आहे. जेव्हा अशा ब्रह्म स्वरूपात तू मला बघशील, या ब्रह्म स्वरूपात तू माझं भजन करशील ना, तेव्हा तुला कळेल की गणपती, सरस्वती, शंकर हे सगळे मी जर असा विश्वव्यापक आहे. माझा कुणापासूनही जन्म नाहीये, मला अंत नाहीये, मला कुठलाही अवयव नाहीये, मी असा विभू आहे. अशा रूपामध्ये जेव्हा तू मला स्मरशील, अनुभव घेशील ना, तेव्हाच तुला हे तत्व कळेल की परमात्मा हा सर्वत्र भरलेला आहे. आणि हे जर जाणून घ्यायचं असेल तर अनन्य भावाने तू मला शरण ये, भक्ती कर, म्हणजे माझं हे रूप तुला बघता येईल. आता भगवंत आपल्याला सारखं सारखं सांगतायत की माझी भक्ती कर, म्हणजे माझ्या धामाला येऊन तुझा अहंकार गळून पडेल आणि मोक्षाप्रत मी तुला घेऊन जाईल. हे आपल्याला सातत्याने वारंवार ते सांगत आहेत. मग आपल्याला सुद्धा हे पटतं की देव जर एवढं सांगत आहे की माझी भक्ती कर, मला स्मर, माझं भजन कर, माझी पूजा कर, मग आपण ते करायला लागतो. पण काय आपले तर 4 प्रकारचे भक्त असतात. पहिला भक्त आहे अर्थार्थी. अर्थार्थी म्हणजे काय, त्याला काहीतरी हवं असतं भगवंताकडून, त्याची काहीतरी इच्छा असते. आणि काहींना असं वाटतं की मला या ठिकाणी नोकरी मिळू देत, माझ्या मुलाला या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू दे, माझं पासपोर्टचं काम होऊ देत, माझं व्हिसाचं काम होऊ दे. तर काही ना काहीतरी हेतू किंवा प्रयोजन भगवंताला स्मरण्याच्या मागे असतं. तो झाला अर्थार्थी भक्त. पुढचा आहे आर्त भक्त. आर्त भक्त म्हणजे काय, तो अगदी उत्कट भावाने भगवंताला स्मरत असतो. काही कारण नसताना त्याच्यावर कधीतरी काहीतरी संकट येऊन कोसळतं आणि त्या संकटातनं माझी सुटका कर म्हणून अगदी त्याच्या आतड्याला पीळ पडतो. इतक्या उत्कट भावाने तो त्या महिन्यामध्ये विनायकी नावाची ती गर्भवती हत्तीण, तिच्या बाबतीतली दुर्दैवी घटना आपल्या सगळ्यांना आठवत आहे. त्या हत्तीणीला भूक लागते आणि म्हणून ती भूक लागली आहे म्हणून ती फळ खाते. आता तिला काय माहिती त्या फळामध्ये फटाके भरलेले आहेत. भूक लागली म्हणून ती सहज ते फळ खाते आणि ते फळ खाल्ल्यानंतर ते फटाके तिच्या मुखामध्ये आणि तिचा जबडा हा रक्तबंबाळ होतो, तो शोथयुक्त होतो आणि अत्यंत मरणप्राय वेदना त्या गर्भवती हत्तीणीला होतात. आता ही घटना 3 दिवस उभी राहते. काय करत असेल ती उभी राहून, ती हेच तर सांगत असेल ना भगवंताला, या वेदनेतनं मला सुटका कर, या वेदनेतनं माझी, नाहीतर माझ्यावर उपचार तरी होऊ देत, या 2 पैकी काहीतरी कर. तर असा हा जो भक्त असतो ना, तो उत्कट भावाने भगवंताला स्मरण करत असतो. माझ्या संकटातनं निवारण. हा झाला आर्त भक्त. आर्त भक्त आहे, तिची काही चूक नसताना तिच्या गर्भामध्ये जो गर्भ वाढत असतो त्याच्यावर सुद्धा संकट येतं, म्हणून ही झाली आर्त भक्त. पुढचा प्रकार आहे तो आहे जिज्ञासू भक्त. जिज्ञासू भक्त म्हणजे काय, त्याला काहीतरी सतत शोधून काढायचं असतं. या सृष्टीच्या उदरामध्ये काय काय गुपितं दडलेली आहेत त्याच्या सत्यापर्यंत त्याला पोहोचायचं असतं. नवी वस्ती होऊ शकते का, मंगळावरचा पृष्ठप्रदेश कसा आहे, खाचखळगे आहेत का. तर या सृष्टीच्या उदरामध्ये जे मानवाच्या बुद्धीला अजून समजलेलं नाहीये, तर त्या सत्याचा शोध घेणारे हे जिज्ञासू भक्त असतात. आणि ते सुद्धा कुठल्या ना कुठल्या तरी रूपामध्ये भगवंताला स्मरत असतात. चौथ्या प्रकारचा भक्त आहे ज्ञानी भक्त. भक्ताला भगवंताकडून काहीही नको असतं,
फक्त भगवंतासाठी भगवंत म्हणून तो त्याची पूजा करत असतो, त्याला अनन्य भावाने शरण गेलेला असतो. तर कितीही जरी संकट कोसळलं ना तरी तो भगवंताला अजिबात म्हणत नाही की मला या संकटातनं सोडव. भगवंत त्याला ज्या अवस्थेमध्ये ठेवतो त्या अवस्थेमध्ये तो अगदी शांतपणे आणि सुखाने राहतो. राम तो कॅन्सर फुटला होता आणि त्याच्यामधनं रक्त आणि पूयस्त्राव वाहत असे आणि अन्न गिळताना पाणी गिळताना त्यांना अगदी मरणप्राय वेदना होत असत. ते कालीचे भक्त होते. त्यांच्या एका शिष्याने त्यांना विचारलं, तुम्ही एवढे कालीचे भक्त आहात, मग तुम्ही तुमच्या देवाला का सांगत नाही मला या वेदनेतनं मुक्त कर, मला एवढा त्रास होतोय. तर राम परमहंस त्याला म्हणले, अरे काली ही माझी देवता आहे, भाऊ आहे, मी तिला कशाला जाऊन सांगू की या माझ्या वेदना सोडव, तिला समजतंय मला वेदना होत आहेत. आणि दुसरं ते असं म्हणले, अरे या वेदना माझ्या शरीराला होत आहेत, मी म्हणजे काय शरीर आहे का, मी हे आत्मरूप आहे, मग कशाला मी त्या भगवंताकडे जाऊ आणि त्याला सांगू की या माझ्या वेदनातनं माझी सुटका कर. असेही ज्ञानी भक्त असतात, त्यांना खरंच परमेश्वराकडून काही नको असतं. हे जे दृढ विश्वास, ही दृढ व्रतता भगवंताविषयी तेव्हाच निर्माण होऊ शकते जेव्हा खऱ्या अर्थाने त्या भक्ताला कळतं की सर्वत्र परमात्मा भरून राहिलेला ईश्वर आहे. मग एवढं अलौकिक गोष्ट जर मला मिळालेली आहे तर मी या क्षुल्लक गोष्टी कशासाठी भगवंताकडून मागत बसू. त्याच्यामुळे तो अत्यंत सुखात असतो, देव ठेवेल त्या परिस्थितीमध्ये. हा ज्ञानी भक्त ना नेहमी नित्ययुक्त असतो, म्हणजे तो कायमच भगवंताचं स्मरण पूर्वीही करत असतो, आत्ताही करतो आणि भविष्य काळामध्ये सुद्धा तो करत राहणार आहे. युक्त असतो म्हणून त्याला म्हणतात नित्ययुक्त. आता बघा, एखादी आई ती कितीही कामामध्ये मग्न असू देत, कितीही व्यग्र असू देत, ती कितीही लांब गेलेली असली ना तरी तिचा एक विचार हा कायम आपल्या मुलांपाशी असतो. मुलांच्या विचारांपासून ती एक क्षणही विभक्त होत नाही. आणि भक्त जो एक क्षणही भगवंताच्या विचारांपासून विभक्त होत नाही असा हे चारही प्रकारचे भक्त उदार आहेत. ते मला आवडतात कारण कुठल्या ना कुठल्या रूपाने, जरी काही हेतू असू दे, प्रयोजन असू दे त्यांच्या मनामध्ये, पण ते मला स्मरतात, म्हणून हे सगळे मला आवडतात. पण हा ज्ञानी भक्त जो आहे ना तो अत्यंत निष्कामपणे मला स्मरत असतो, कायम माझ्या ठिकाणीच येऊन आहे. आता हे ज्ञानी भक्त कसे असतात बघा. ज्ञानी भक्तांना माहीत असतं की सर्वत्र परमात्मा आहे आणि माझ्या शरीराच्या आतच तो दडलेला आहे, तर मला तो फक्त बघायचा आहे, शोधायचा आहे, आणि म्हणून पर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात. आता जेव्हा आपण विहीर खणतो तेव्हा विहीर खणत असताना पाणी काही आपण निर्माण करत नाही, पाणी हे जमिनीच्या आतच असतो. तो पाण्याचा झरा हा देवानेच कुठेतरी निर्माण केलेला असतो, फक्त तो आपल्याला शोधायचा असतो. वरची ते माती, ढेकूळ जे जे काही मध्ये येतं ते बाजूला केलं की आपल्याला जो नैसर्गिक झरा, तसंच या ज्ञानी भक्ताचं असतं. त्याला माहीत असतं की परमेश्वर हा माझ्या आतच दडलेला आहे आणि तो मला माझ्याच प्रयत्नांनी, म्हणजेच माझ्याच भक्ती मार्गातनं तो मला शोधायचा आहे. म्हणून तो कसा असतो, एक भक्तीर विशेष्यते, तो कायम देवाची भक्ती करतो. आणि म्हणूनच तो कसा झालेला असतो, स्थितप्रज्ञ. न प्रवृष्येत प्रियम प्राप्य नो द्विजेत प्राप्य चा प्रियम, अशी अवस्था त्याच्या ठिकाणी आलेली असती आणि म्हणून भगवंत सोडून काहीही दिसत नसतं. असा आहे ज्ञानी भक्त. असा हा जो ज्ञानी भक्त असतो की नाही असा आहे. आणि त्याला हेही कळत असतं की अधिभूत म्हणजे काय, अधियज्ञ म्हणजे काय, अधिदैव म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय. आणि जेव्हा मनुष्याचा अंतकाळ येतो तेव्हा त्या अंतकाळामध्ये भगवंताचं स्मरण कसं करायचं, गतीला प्राप्त कसं व्हायचं, हे सुद्धा हे जे सगळं आहे अधिभूत, अधियज्ञ, अधिदैव, हे आपण गीतेच्या पुढच्या अध्यायामध्ये बघणार आहोत, जो 8वा अध्याय आहे. या 8व्या अध्यायाची सुरुवातच अर्जुनाच्या प्रश्नापासून होत. तर म्हणजे काय आहे, तर ते आता आपण पुढच्या निरूपणामध्ये बघणार आहोत. पुढचं निरूपण हे 9 जानेवारीला आहे, त्या दिवशी शनिवार आहे. पुढचं निरूपण हे नवीन वर्षामध्ये असणार आहे. तर पुढच्या निरूपण